नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादी तुम्हाला नवीन कमी तेलाचा रुचकर असा नाश्ता बनवण्याचं मन होत असेल, तर हा कांदा आणि साबुदाण्याचा एकदम नवीन असा नाश्ता नक्की करून बघा. तुम्हाला हा फार आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी इथे एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही हा बारीक पण चिरून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप भिजवलेले साबुदाणा घालायचे आहेत. तर तुम्ही इथे साबुदाण्याच्या जागी एक उकडलेला स्मॅश करून बटाटा पण घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. तर साखर ऑप्शनल आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे. आणि घटसर असे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही ते रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती आपल्याला एक तवा ठेवायचा आहे. आणि याच्यावरती 1 चमचा तेल लावायचं आहे. आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला या मिश्रणाचे छोट्या आकारमध्ये थालीपीठ घालायचे आहेत. तर या आकारमध्ये मी हे थालीपीठ घातलेले आहे. तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे पण थालीपीठ घालू शकता. नाहीतर तुम्ही या मिश्रणाचे भजी पण बनवू शकता. तर आता आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहे. तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे. आणि त्यानंतर हे चमच्याने पलटवायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता इथे हे थालीपीठ व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही कांदा आणि साबुदाण्याचा वापर करून हा नवीन रुचकर असा कमी तेलाचा नाश्ता बनवू शकता. आणि याला गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.